अजित पवार यांनी भाजपच्या फाईल्स बाहेर काढण्याचा इशारा दिला होता आणि पुढच्या 10 दिवसातच त्यांचा अंत कसा झाला असा गंभीर प्रश्न शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला। तर जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा राऊत यांना तोंड दाखवायला जागाच उरणार नाही असं उत्तर केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलंय। तर वडेट्टीवार म्हणतात दाल में कुछ काला है। एकीकडे अजित पवार यांच्या अपघातावरून एवढे आरोप प्रत्यारोप रंगलेले असताना दुसरीकडे काही प्रश्न उपस्थित होत आहेत। प्रामुख्याने या 7 प्रश्नांची अजित पवार यांच्या संदर्भातनं आम्ही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला। त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। याची चौकशी होतीये, स्पष्ट सगळं समोर येईल, पण मग मात्र तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहणार। पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निपक्ष होणे हे रहस्यमय। मला जस्टिस लोहियाची आठवण येते। या प्रकरणानंतर मला जस्टिस लोहियाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली। मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहे। काय आहे ना, आडात नाही तर पोहरात येणार कुठून। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बेताल आणि बिनबुडाच्या वक्तव्यामुळे तुम्ही कुणाच्या तरी मरणाचा बाजार मांडताय याचं भान असू द्या। अजित पवारांची चिता विझली आणि या आरोप प्रत्यारोपांची आग भडकली। अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्या काही तासातच अजित पवारांचा अपघात की घातपात ही शंका व्यक्त केली ती ममता बॅनर्जींनी। आता 4 दिवसांनी या शंकेला आणखी धार आली आहे। याबद्दल अत्यंत गंभीर आरोप केलेत ते संजय राऊतांनी। अजित पवारांनी भाजपच्या फाईल्स बाहेर काढण्याचा इशारा दिला होता, त्यानंतर 10 दिवसातच अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला। अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करेन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय। मला जस्टिस लोहियाची आठवण येते। या प्रकरणानंतर मला जस्टिस लोहियाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली। मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहे। संजय राऊत म्हणतात तो अजित पवारांचा कुठला इशारा तेही पहा। अजित पवारांनी हा इशारा दिला होता तो सिंचन घोटाळ्यासंदर्भात। महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5 जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं। त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं, 220, 330 आणि 220। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले। अजित पवारांच्या याच वक्तव्याचा दाखला देत संजय राऊत म्हणतायत की अजित पवारांच्या याच इशाऱ्यानंतर त्यांच्या विमानाचा अपघात कसा काय झाला त्यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिले। ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन, तेव्हाच माझ्या मनात धस झालं। तेव्हाच याचा अर्थ असा होता की अजितदादांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। सिंचन प्रकल्पाचं बजेट वाढवून ते पक्षनिधीमध्ये कसे वळवले हे जेव्हा अजितदादा सांगत होते तेव्हा मी त्यांची बॉडी लँग्वेज पाहत होतो। मला ते स्पष्ट दिसत होतं की अजितदादांना पुन्हा माननीय शरद पवार यांच्यासोबत जायचं आहे। कायम राजकारण करा तुम्ही, पण ही वेळ नाहीये की याच्यामध्ये आपण राजकारण करावं।
मला असं वाटतं की आज अजितदादा आपल्यात नाही आहेत आणि अजितदादांना खऱ्या अर्थानं गमावल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दुःख आहे, वेदना आहे. तर राजकारण कधी करा योग्य वेळ नाही. मला असं वाटतं की पवारसाहेब जे म्हणले ते कदाचित त्यांनी ऐकलंही नसेल की आपण हे खरं तर त्याच्याकडे पाहतो, कुठल्या दृष्टीनं पाहतोय, त्याची चौकशी होतीये, स्पष्ट सगळं समोर येईल. पण मग मात्र तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहणार. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल दुसरी शंका उपस्थित केली आहे ती राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी. अमोल मिटकरींचा सवाल आहे, विमानात 6 लोक होते, मग 5 मृतदेहच कसे सापडले? मात्र मिटकरींनी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर मुंबई एअरपोर्टनं दिलेल्या कागदपत्रांनी दिले. यामध्ये प्रवासाची तारीख 28 जानेवारी दिसतीये, डिपार्चर मुंबई आणि अरायव्हल बारामती याचाही उल्लेख आहे. त्यामध्ये पॅसेंजर नेम्स म्हणजे प्रवाशांची नावं म्हणून अजित पवार, विदीप जाधव आणि पिंकी माळी या तिघांचा उल्लेख आहे. तर खाली क्रू या कॉलममध्ये कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक अशी नावे, म्हणजेच विमानामध्ये 5 लोक होते. आणि एक गोष्ट काही लोकांच्या सांगण्यावरून लक्षात आली की दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कसे जळाले नाहीत. त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं? विमानात पहिल्या टीव्हीवर बातम्या चालल्या 6 लोक बसली होती. मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये 5 लोकांची नावं दिसत आहेत. एक कॅप्टन, दुसरे को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ती माली नावाची मुलगी, स्वतः दादा आणि विदीप जाधव त्यांचे बॉडीगार्ड, असे 5 दिसतात. पण पूर्वी मग 6ची बातमी चालली. त्याच्यानंतर फ्युएल त्याच्यामध्ये असताना विमानाला घिरट्या घेण्याच्या संध्या होत्या. 100 घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाचला असता. त्या विमानातून किती लोक जाणार आहेत याची नोंद ठेवलेली असते. आजपर्यंत असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही की ज्या योगे अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्या विमानात 6 प्रवासी होते असं अधिकृतरित्या कुठेही विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी किंवा विमान कंपनीने जाहीर केलं नाही. अजित पवारांचा घात की अपघात यामध्ये सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी आपले अँगल मांडले. ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं. पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निपक्ष होणे आणि त्यातून जे काय हे पुढे येईल ते सत्य असं समजावं लागेल. दोन व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं चालत जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करत आहेत. पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे. तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्समध्ये ती तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल. अजित पवारांच्या अपघातानंतर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयत्या वेळी पायलट का बदलण्यात आला? ज्या पायलटला 2 वेळा निलंबित करण्यात आलं होतं त्या पायलट सुमित कपूरकडे अजित पवारांचं विमान का देण्यात आलं? हे विमान कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश उडवणार होते असं सांगण्यात येतं. पण दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावा करण्यात आला. एकाच वेळी दोघांना उशीर कसा काय झाला? या अपघातात विमानातले प्रवासी जळून खाक झाले. तिथे विमानातली कागदपत्र कशी काय जळाली नाहीत? धुकं होतं तर बारामतीच्या विमानतळावरच उतरण्याचा अट्टहास का करण्यात आला? लँडिंग सुखरूप होणार नाही हे माहिती होतं तर विमान पुण्याला का वळवण्यात आलं नाही? विमान कंपनी VSR व्हेंचर्सवर युरोपियन सुरक्षा यंत्रणेनं म्हणजेच EASAनं ताशेरे ओढले होते, तरीही त्याची सेवा कशी सुरू होती? अजित पवारांचा हा घातपात नाही तर अपघातच आहे असं अजित पवारांना ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी शरद पवारांनी समोर येऊन सांगितलं होतं. अजित पवारांचा अपघात कसा झाला याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंना पत्र लिहिलंय. या पत्रानंतर तातडीनं या अपघाताची चौकशी सुरू आहे. आता या 7 प्रश्नांची उत्तरं चौकशी अहवालच देईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.